जळगाव शहरातील अजिंठा चौक ते कालिका माता मंदिर दरम्यान रिक्षात बसलेल्या प्रवाशांच्या पिशवीला कट मारून 25,000 रुपयांची लूट करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह रिक्षा चालक आणि एकाला अटक केली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की शनिवारी 29 मार्च 2025 रोजी बुलढाण्यातील नांदुरा येथील शेख फिरोज शेख शादुल्ला हे जळगाव एमआयडीसीतील अजिंठा चौफुली येथे थांबले होते। त्यांच्याजवळ 25,000 रुपये होते। त्यावेळी एक रिक्षा थांबली आणि खामगावला जायचे आहे असे सांगून त्यांना बसवले। काही अंतरावर गेल्यावर रिक्षातील प्रवाशांनी सीटवर बसता येत नसल्याचे सांगून त्यांना खाली उतरण्यास सांगितले। शेख फिरोज खाली उतरताच रिक्षा निघून गेली। त्यांनी पैशांची पिशवी पाहिली असता ती फाटलेली होती आणि पैसे गायब होते। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घटनेनंतर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेत्रम प्रोजेक्ट सुरू केला आहे। या प्रोजेक्टमध्ये शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून ते पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षाला जोडले आहेत। या चोरीचा तपास करण्यासाठी पोलिसांनी नेत्रम प्रोजेक्टमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्यामध्ये एक संशयित रिक्षा दिसली। सोमवारी 31 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता पोलिसांनी रिक्षा चालक वसीम कय्यूम खाटिकला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। तसेच तौसिफ खान आणि एका अल्पवयीन मुलाने मिळून चोरी केल्याचे सांगितले। तौसिफ खान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरीचे 3 गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी आरोपींकडून चोरीचे 25,000 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल राहुल रगडे, विशाल कोडी, रतन गीते आणि गणेश ठाकरे यांनी केला।